वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन यशदेवी दांडा अँड हार्ड लक जीपी क्लब पुणे. आपण चांगला खेळ केलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपणास पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी वेल प्लेड सागर, चांगला खेळ केलात सागरजी. नेक्स्ट मॅच साठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. क्षणचित्र कैद केले जातात. अगदी ऑन स्क्रीनला आपल्याला पाहायला मिळतील सागरजी. अगदी उपस्थित मान्यवरांचे शुभ असते. मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अगदी अध्यक्ष सन्माननीय दीपक सुतार साहेबांना आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. दीपकजी सुतार, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. सलामीवीर मैदानामध्ये दाखल होतील. जसा सामना चालू होईल तसा आपण या मॅचसाठी आवाज ऐकू. या आवाजामध्ये करूया बदलाव. आवाज असेल मातृभाषा आणि राष्ट्रीय भाषेतील एक गोड आवाज, पेन विभागातील एक दमदार आवाज, रावे गावाचे सुपुत्र सन्माननीय अक्षय पाटील सर. सैनदजी किसन घरत साहेबांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत असेल. चला, साईनाथ किसन घरत साहेबांना विनंती असेल कृपया करून माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. साईराम घरत, आपण विनंती करतो की आपण तातडीनं अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. हम हमारे जान के दुश्मन को हमारी जान कहते हैं, मोहब्बत के इस समिति को हिंदुस्तान कहते हैं. हिंदुस्तान के सरजमी पे चल रही इस प्रतियोगिता पर एमएल सरपंच ट्रॉफी 2025 की प्रतियोगिता कहते हैं. तो सभी को ले जाऊंगा इस क्रिकेट के कलरफुल ब्यूटीफुल दुनिया में, जहां पे इस क्रिकेट में आपको शौनो शौकत देखने को मिलेगी. काफी बड़ी प्रतियोगिता और बड़ी प्रतियोगिता में दो टीमों के बीच का ये मुकाबला स्वर्गीय रूपम दादा पाटिल स्मृति कोपरोली लिबर कोपरोली बनाम संविदा नागांव, ये दो टीमों के बीच का ये मुकाबला आपको देखने को मिलेगा. पहले तो टॉस जीता है संविदा नागांव टीम ने. टॉस जीता, फील्डिंग करने का फैसला लिया है. बल्लेबाजी करने के लिए न्योता दी है कोपरोली 11 कोपरोली टीम को. काफी बड़ा मुकाबला, काफी रोमांचक इस मुकाबले में आपको देखने को मिलेंगे. दर्शकों से खच्चा खच भरा हुआ ये मैदान आपको नजर आएगा. सभी दर्शकों का और सभी खिलाड़ियों का मैं अक्षय प्रभावती जनार्दन पाटिल मैन फ्रॉम रावे आप सभी का तहे दिल से स्वागत करता हूं. यहाँ पे ऑन फील्ड अंपायर दोनों भी आपको देखने को मिलेंगे. मुख्य अंपायर की तरफ से यहाँ पे ग्रीन सिग्नल आता हुआ मुकाबले को शुरुआत की जाएगी. सब टकटकी के साथ ये मुकाबला देखते हुए कई मत जाइए, देखते रहिए. अमदार सरपंच ट्रॉफी 2025 की शानदार शानदार प्रतियोगिता. एक तरफ कोपरोली 11 कोपरोली, उनके खिलाफ संविदा नागांव टीम खेलते हुए नजर आएंगी. कोपरोली 11 कोपरोली के दो बल्लेबाज खुखार यहाँ पे बल्लेबाज आपको नजर आएंगे. स्ट्राइक एंड में आपको साहिल और नॉन स्ट्राइक में निखिल. गेंदबाजी मार के ऊपर गेंदबाज दर्शन आपको नागांव की तरफ से. पहले तेज तर्रार गेंद, बल्ले का यहां से महिम सा किनारा, यहां पे भाग्य का सहारा, बल्ले का किनारा मिलता हुआ पहले गेंद के ऊपर चौका. चौका अभी आया है, चक्का अभी बाकी है. आगाज किया है, अंजाम अभी बाकी है. असेल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपण बघा, तो पट्टा आहे ना, तो आपण रोलिंग करत आहे. विनंती असेल पट्टा सोडून चला आपण, आणि बाईक पण तिथे आहे बघा. विनंती असेल आपण बाहेर काढायचं आहे. टाइम अलर्ट आहे 11:15. इस बार मुकाबले की तरफ जाएंगे. टिप्पा खाने के बाद बॉडी के ऊपर टकराई गेंद, पिच के इर्द गिर्द घूमती हुई गेंद आपको नजर आएगी. डॉट गेंद की समाप्ति. एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन. काफी यहाँ पे दर्शकों से कच्चा कच भरा हुआ यह मैदान आपको देखने को मिलेगा. काफी बेहतरीन ये प्रतियोगिता, अमदार सरपंच ट्रॉफी 2025 की प्रतियोगिता. अच्छी गेंद यहाँ पे टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त करती हुई गेंद, फुलर लन की ये गेंद थी. विकेट कीपर के दस्तानों में जाती भी गेंद आपने देखा. डॉट गेंद की समाप्ति होती भी. एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन. पहला चौका दागा, भाग्य का सहारा मिला और बल्ले का किनारा लेते हुए बैक ऑफ द स्टंप चौका मिला. उसके बाद बैक टू बैक दो गेंदे दर्शक डॉट डालता हुआ. यहाँ पे ऑन ड्राइव करता हुआ गोली की रफ्तार से गेंद यहाँ पे लॉन्ग ऑन की तरफ आती हुई. वहां पे फील्डर तैनात है. अनफिट हॉक्स लॉन्ग ऑन आपको देखने को मिला. देखते नहीं देखते यहाँ से रन चुरा लिए.
2 रन यहाँ से मुकम्मल किए। बेहतरीन यहाँ पे शॉट सिलेक्शन देखने को मिला। लोअर फुल टॉस के गेंद कलाइयों का इस्तेमाल किया, गेंद को मोड़ दिया यहाँ पे लॉन्ग ऑन क्षेत्र में। अनऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑन क्षेत्र, यहाँ पे जो क्षेत्ररक्षक था वहां पे फील्डर था, उसने गेंद को उठा फेंका, तब तक के लिए 2 रन। बड़ा शॉट यहाँ पे लॉफ्टेड ड्राइव देखने को मिला लॉन्ग ऑफ के दायरे में, यहाँ पे फील्डर वहां पे तैनात नहीं था। 1 बाउंस गेंद जाएगी बाउंड्री के बाहर। थनथनाता हुआ ये चौका ML सरपंच ट्रॉफी 2025 का। इलेवन कोपरोली, ये दर्शक कोई आया है, चलो दर्शक को बाहर निकालो। ये जो दर्शक आए उनको हटाओ वहां से। हमारे ऑर्गेनाइजर्स उनसे विनती करना चाहूंगा, दर्शक को हटाओ, मुकाबला रुका हुआ है। ऐसे दर्शक आते रहते, विराट कोहली हो गए, रोहित शर्मा हो गए, दब मैदान के ऊपर होते, सचिन रमेश तेंदुलकर। तो आज ये दर्शक किसके फैन है पता नहीं चल रहा है, किसी के पास नहीं जा रहे। अंपायर के फैन है क्या? अंपायर के पास डटे हुए। सभी खिलाड़ी के फैन होते हैं, लेकिन ये तो अंपायर का फैन है। ये तो अलग ही देख रहा है क्रिकेट के यहाँ पे माहौल, यहाँ पे बदलाव देखने को मिल रहा है क्रिकेट के पटल के ऊपर। अंपायर के यहाँ पे देखो, चलो उसको हटाओ, ये एडवर्टाइज बीच में मत लाओ। पहले तो टाइम हो चुका है, ये एडवर्टाइज क्यों दिखाते मुझे पता नहीं चल रहा है। इस बार आपको समझाया जा रहा है, दूसरी बार समझाया नहीं जाएगा, ये ध्यान में रखो। ये प्रतियोगिता अभी देखो, ये लास्ट की वार्निंग है, इसके बाद अगर कोई व्यत्यय लाएगा तो उसको पनिशमेंट दी जाएगी। कोण रिलेटिव्ह त्यांचे असतील तर त्यांना आपण मैदानाच्या बाहेर कृपया करून सहकार्य करा। बघा आम्हाला पण बरं वाटत नाही अशा पद्धतीचं चित्र, तर विनंती करतोय मी, आपले जर नातेवाईक त्यांचे कोण असतील तर त्यांना सहकार्य करा मैदानाच्या बाहेर ना। चला कृपया करून आपण विनंती करतोय की आपण त्यांना मैदानाच्या बाहेर घेऊन जा, कारण इथे सामन्यामध्ये व्यत्यय निर्माण होतोय। विनंती असेल माझी त्यांच्या नातेवाईकांना, रिलेटिव्हला, की आपण त्यांना मैदानाच्या बाहेर घेऊन जा। चलो मैच की शुरुआत की जाएगी। अंपायर की तरफ से ग्रीन सिग्नल आता हुआ। इस बार बेहतरीन शॉट, यहाँ पे पल्लू शॉट खेल चुका है बल्लेबाज। यहाँ पे बैकवर्ड स्क्वायर लेग में गेंद जाएगी, 1 बाउंस 2 बाउंस गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन के लिए अंपायर की तरफ से सिग्नल आता हुआ। पहले ओवर हो चुका है, पहले ओवर के बाद 14 रन स्कोरबोर्ड के ऊपर बिना कोई विकेट गंवाए। कोपरोली 11 कोपरोली का ये स्कोर है। यहाँ पे पहले ओवर में 14 रन काफी इकट्ठा किए। मैंडेटरी पावर प्ले में यहाँ पे 3 चौके आपने देखे, एक लॉन्ग ऑफ दायरे में देखा, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में देखा, एक सामने की तरफ चौका देखा। बेहतरीन बल्लेबाजी करते हुए आपको नजर आए निखिल, काफी अच्छे फ्लो में चलते हुए, टच में चलते हुए बल्लेबाजी में। हमारे डीजे मास्टर धुन सुनाएंगे, तब तक के लिए फिर से एक बार रिटर्न आएंगे हम इस प्रतियोगिता के माध्यम से। यहाँ पे टाइम अलर्ट है, अधिकतम अगर टाइम लोगे तो आपको 5 फील्डर जो है वो दायरे में 1 फील्डर लेना पड़ेगा, ये अनिवार्य हो जाएगा। यहाँ से सभी को ये रूल्स रेगुलेशन आपको यहाँ से जानने पड़ेंगे, क्योंकि यहाँ से अभी हमारे ऑर्गेनाइजर स्ट्रिक्ट हो चुके। आप ज्यादा वक्त जाया करोगे उसके बाद आपको पनिशमेंट मिलेगी। चलते मुकाबले की तरफ पहला मैंडेटरी पावर प्ले और दूसरा P1, यहाँ पे P2 का ओवर स्टार्ट करते हुए गेंदबाज बार के ऊपर मिलिंद बात्रे। अच्छी गेंद यहाँ पे हेलीकॉप्टर शॉट के माध्यम से गेंद को यहाँ पे खेलने की कोशिश की थी। काफी ऑफ ड्राइव यहाँ पे देखने को मिला, स्ट्रेट ड्राइव की तरह था, लगभग स्ट्रेट ड्राइव ही लगा मुझे, क्योंकि यहाँ से देखा जाए तो हमारा कॉम बॉक्स डीप एक्स्ट्रा कवर में खड़ा किया गया है। तो सामने की तरफ किस तरह से गेंद आ रही है पता नहीं चल रहा है। स्ट्राइक में लेफ्ट हैंड बल्लेबाज आपको नजर आएंगे, कोपरोली 11 कोपरोली के साहिल।
तेज तर्रार गेंद उछाल प्राप्त करती हुई गेंद कान के लेवल से टर करती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में ये गुनगुनाती हुई गेंद आपको देखने को मिली। बेहतरीन गेंद, क्रिकेट का दूसरा ब्रह्मास्त्र मतलब बाउंसर है। ये बाउंसर का अटैक करते हुए गेंदबाज यहाँ पे मिलिंद म्हात्रे, स्ट्राइकर में बल्लेबाज आपको देखने को मिलेंगे साहिल, नॉन स्ट्राइक में बल्लेबाज निखिल जिनके बल्ले से 3 चौके देखे पहले ओवर में, और नॉन स्ट्राइक का बल्लेबाज निखिल बात करता हुआ गुफ्तगू करता हुआ साहिल से। ये जरूरत है गुफ्तगू बात करना, काफी अहम है क्योंकि डॉट गेंद खेल चुका है, 2 गेंदे प्रेशर आ चुका है, ये प्रेशर रिलीज करना होगा। बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी, लॉफ्टेड ड्राइव यहाँ पे, वहां पे हवा में गेंद वहां पे नो मैच लाइन में जाके गिरेगी, 2 रन यहां से इकट्ठा किया जाएगा। तीसरे की कोशिश, लेकिन तब तक के लिए फील्डर के हाथ में गेंद जा चुकी है, उन्होंने थ्रो किया, 2 रन यहां से संतुष्ट होना पड़ेगा दोनों ही खिलाड़ियों को। जिस तरह से निखिल ने साहिल से बात की, चर्चा की, 2 गेंदें डॉट होने के बाद तीसरी गेंद यहां पे लॉफ्टेड ड्राइव देखने को मिला, 2 रन यहां से इकट्ठा किए, 16 रन स्कोर बोर्ड के ऊपर बिना कोई विकेट गंवाए कोपरोली 11 कोपरोली का ये स्कोर है। उनके खिलाफ समिता नागांव, तेज तर्रार गेंद यहां पे ऑफ ड्राइव करते हुए डीप, यहां पे लॉन्ग ऑफ दायरे में यहां पे गेंद आती हुई 1 रन मुकम्मल किया, दूसरी रन भी इत्मीनान से पूरी करते हुए दोनों खिलाड़ी आपको नजर आएंगे। मैंडेटरी पावर प्ले P2 का ये ओवर जारी है, पहला P1 का था, अभी P2 का ओवर यहां से जारी है। दायरे के बाहर आपको 3 फील्डर देखने को मिलेंगे, एक डीप एक्स्ट्रा कवर की तरफ, एक लॉन्ग ऑन की तरफ फील्डर तैनात किया गया है, एक लॉन्ग ऑफ में फील्डर यहां पे दायरे के बाहर तैनात किया गया है। अच्छा टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त करेगी, यहाँ पे लॉफ्टेड ड्राइव देखने को मिला, ऑन ड्राइव यहाँ पे 1 बाउंस गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। जिस तरह से यहाँ पे डिप का कॉर्नर क्षेत्र यहाँ पे खाली देखा, बल्लेबाज ने उस तरह बल्ला चलाया गया, यहाँ पे हाफ ट्रैकर की गेंद थी, पुल किया और पे पुल को सक्सेसफुल करते हुए आता बतन तनाता बचौका। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 22 रन, 22, नो लॉस ऑफ विकेट, विदाउट लॉस ऑफ विकेट 22 रन आपको ऑन बोर्ड देखने को मिलेंगे। अच्छी गेंद यहाँ पे खदेड़ के निकाल दिया, लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर से यहाँ पे सामने की स्क्रीन के ऊपर 1 बाउंस गेंद जाएगी बाउंड्री के बाहर, या तवा थनथनाता हुआ फिर से एक बार चौका बल्लेबाज के बल्ले से। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 26 आपको देखने को मिलेंगे। पहले ओवर में दर्शन ने 3 चौके खाए थे, उसके बाद मिलिंद के गेंदबाजी के ऊपर 2 चौके मारे, लगभग साहिल व्यक्तिगत 12 रनों के ऊपर अपना योगदान देते हुए, और उनके साथ खेलने वाले खिलाड़ी 14 रन, निखिल अपना व्यक्तिगत योगदान देते हुए अपनी टीम के लिए। कुल मिला के स्कोर बोर्ड के ऊपर अभी आपको 26 रन देखने को मिलेंगे। कोपरोली 11 कोपरोली का स्कोर है। 5 ओवर की ये मैच है, या 5 ओवर के मैच में 2 ओवर हो चुके, 3 ओवर की यहाँ पे मैच बाकी है। देखना होगा कितने रन बन जाएंगे। काफी रोमांचक ये मुकाबले आपको देखने को मिलेंगे। काफी शोनल शौकत इस प्रतियोगिता में, दर्शकों से खचाखच भरा हुआ आज का ये मैदान आपको देखने को मिला। जानदार शानदार ये ट्रॉफीज, ये 2 व्हीलर बाइक मैन ऑफ द सीरीज के लिए ये अलीशान आपको प्रतियोगिता देखने को मिलेंगी, जिस प्रतियोगिता में शोनल शौकत आपको देखने को मिलेंगे। हमारे नीलेश भाई घरत, इनके माध्यम से ये ऑर्गेनाइज किए हुए ये मुकाबले एवन जोड़ी इस गांव की। फुल टॉस गेंद यहाँ पे फुल टॉल वसूल किया, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में गेंद यहाँ पे जाएगी, 1 बाउंस बाउंड्री के बाहर, 4 रन के लिए फुल टॉस और फुल टॉल वसूल किया।
के बल्लेबाजी में चौकों की बरसात करते हुए आज अच्छी गेंद को गुडलैंड स्पॉट के ऊपर टिप्पा खाने के बाद उछाल प्राप्त करते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों में काफी विकेटों के करीब विकेट कीपर विकेट कीपिंग करते हुए मतलब यहाँ पे चहलकदमी करने का मौका नहीं दिया जा रहा है, कदमों का इस्तेमाल बल्लेबाज को करने नहीं दिया जा रहा है। इस बार विकेट कीपर के ओर से यहाँ पे क्लोज विकेट कीपिंग करते हुए विकेट कीपर बड़ा शॉट यहाँ पे, लेकिन हवाई यात्रा पे कितना सफर करेगा, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, परिणाम स्वरूप देखा जाए तो ये ढेर हो चुका है। पहला ब्रेक थ्रू दिलाया गेंदबाज यहाँ पे अभिषेक ने, जो चाहिए था ब्रेक थ्रू, क्योंकि यहाँ से साझेदारी पनप रही थी। साझेदारी अधिकतम होने के बाद आपको स्कोर भी अधिकतम देखने को मिलता है, तो यह अच्छा ब्रेक थ्रू। पहला यहाँ पे विकेट मैदान से बाहर, चारों खाने चित किया बल्लेबाज को। लेंगे छोटा सा ब्रेक के पार, मिलेंगे फिर से एक बार इसी प्रतियोगिता में। पाटिल इनका शुभ आगमन हो चुका है, उनका भी तहे दिल से मैं अक्षय प्रभावती जनार्दन पाटिल मेरे खुद के ओर से और हमारे ऑर्गेनाइजर्स के तौर के ऊपर उनका तहे दिल से स्वागत करता हूं। ले चलूंगा फिर से एक बार क्रिकेट के इस कलरफुल ब्यूटीफुल दुनिया में, जहां पे मुकाबला आप देखते जा रहे हो दो टीमों के बीच। एक तरफ कोपरोली 11 कोपरोली, दूसरी तरफ नागांव टीम। पहले तो नागांव टीम ने टॉस जीता, फील्डिंग करने का फैसला लिया और बल्लेबाजी करने के लिए न्योता दी है कोपरोली 11 कोपरोली टीम को। एक विकेट के नुकसान के ऊपर 31 रन यहाँ पे स्कोर है कोपरोली 11 कोपरोली टीम का। बड़ा शॉट यहाँ पे लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के ऊपर से मारने की कोशिश, ये कोशिश कामयाब हुई। हवाई मेल, गेंदबाज का निकाला तेल, आता हुआ इस 6 रनों के साथ लगा दी 6 रनों की रेल, आता हुआ तनतनाता हुआ छक्का। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेंगे 37 रन, एक विकेट के नुकसान के ऊपर। आतिशी पारी यहां पे खेलते हुए आते ही छक्का मारा, चरण मात्रे ऑन ड्राइव किया। इस बार गोली की रफ्तार से डीप स्कोर लग में गेंद को ढकेल दिया, एक रन मुकम्मल किया। दूसरे रन की कोशिश की जाएगी लेकिन नहीं, इस बार नॉन स्ट्राइक के बल्लेबाज चरण मात्रे ने रोका स्ट्राइक एंड के बल्लेबाज को कि कहा कि डीप स्कोर लग में यहां पे गेंद पकड़ी गई है, अगर हम दौड़ेंगे तो रन आउट हो जाएंगे। ये देखते हुए यहां पे 38 रन स्कोर बोर्ड के ऊपर, एक विकेट के नुकसान के ऊपर। लगभग देखा जाए तो 3 ओवर 10 मिनट में कंप्लीट किए इस टीम ने, तो बधाइयां देना चाहूंगा। टाइम मैनेजमेंट अच्छा कप्तान के पास है और कप्तान ने जो गेंदबाज रोटेशन की ना वो भी अच्छे है। पहले गेंदबाज इस्तेमाल किए दर्शन, उन्होंने लगभग देखा जाए तो टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर। हेलो
हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो हेलो चेक हेलो हेलो। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 46 रन। अच्छा, यहाँ पे कवर ड्राइव देखने को मिला, गेंद जाएंगे बाउंड्री के बाहर 4 रन के लिए। बेहतरीन चौका अंपायर की तरफ से यहाँ पे सिग्नल आता हुआ चौके का। पारी को यहाँ पे बनाया जा रहा है, बनाने की आवश्यकता है। 50 रन यहाँ पे पूरे किए सभी लगभग 3 खिलाड़ी, साहिल, निखिल और चरण, इन 3 खिलाड़ियों ने इकट्ठा रन 50 बनाए हैं। अच्छी गेंद, फिर से एक बार यहाँ पे स्क्वायर कट करने की कोशिश की थी, पॉइंट की तरफ गेंद को रोका गया है। 1 रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा। स्ट्राइक रोटेशन यहाँ पे देखने को मिलेगा। स्ट्राइक एंड में चरण आपको देखने को मिलेंगे, जिनके बल्ले से पहले गेंद के ऊपर छक्का दागा था चरण ने, उसके बाद 3 गेंदें डॉट भी की थी। वो चरण ऑन स्ट्राइक अभी हो गए। चरण मात्रे ऑन स्ट्राइक गया। अभी गेंदबाजी मार के ऊपर गेंदबाज संतोष आपको नजर आएंगे। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 51 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। कोपरोली 11 कोपरोली का ये स्कोर नगांव के खिलाफ। अच्छी तेज तर्रार गेंद, इस बार विकेटों के ऊपर डायरेक्ट हिट किया और बल्लेबाज रनआउट के तौर पर मैदान से बाहर होता हुआ। निखिल इस बार शिकार बना खिलाड़ी का, जिस तरह से लेग ग्लांस किया था और हाथ में गेंद मिली और डायरेक्ट विकेटों के ऊपर हिट किया और रनआउट के तौर पर निखिल मैदान से बाहर होता हुआ। व्यक्तिगत अच्छा योगदान दिया निखिल ने। लगभग उनके पारी में उन्होंने 7 चौके दागे और इसके बदौलत टीम को पहुंचाया 51 रनों के ऊपर। दूसरा विकेट का पतन होता हुआ। कोपरोली 11 कोपरोली 51 रन, 2 विकेटों के नुकसान के ऊपर। नया खिलाड़ी मैदान की तरफ जाएगा। अच्छा, यहाँ पे माहौल होता हुआ क्रिकेट का और थोड़ा सा व्यत्यय आता हुआ इस प्रतियोगिता में आपको नजर आएगा, लेकिन टस से मस नहीं हो गया। हम शिवसेना वाले हैं तो इस प्रतियोगिता को आगे बढ़ाया जाएगा। सभी दर्शक टकटकी के साथ ये मुकाबला देखते हुए आपको नजर आएंगे। तीसरा यहाँ पे नए बल्लेबाज मैदान की तरफ जाएंगे। नेट नंबर 4 के नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए प्रीतेश यहाँ पे मैदान की तरफ रुक करता हुआ 22 यार्ड पिच के ऊपर थोड़ी देर में पहुंच जाएगा। उसके बाद बल्ला चलाने की कोशिश की जाएगी। मजा आ रहा हुआ इस प्रतियोगिता में। पहले 2 मुकाबले काफी बेहतरीन रहे मोटी जुई और टाकी गांव के बीच। उसके बाद अभी ये मुकाबला, वो मुकाबला मोटी जुई टीम ने जीता था। अभी ये मुकाबला कौन जीतेगा, कोपरोली टीम या नागांव टीम? 2 टीमों के बीच का मुकाबला, कौन सी टीम जीतेगी आखिर की ओवर? स्लॉग ओवर की ओवर संतोष ये डालता हुआ। अभी तक उनके 2 ओवर में शुरुआती चौके आए, उसके बाद 1 रन, उसके बाद विकेट और 2 गेंदें शेष है इस ओवर की। 51 रन, 2 विकेटों के नुकसान के ऊपर कोपरोली 11 कोपरोली टीम। तेज तर्रार गेंद, इस बार ऑन ड्राइव किया गेंद, यहाँ पे डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में वहां पे रोकी गई। 1 रन मुकम्मल किया। मिस फील्डिंग वहां पे देखने को मिल रही है। दूसरे रन की कोशिश की जाएगी। यस, डेफिनेटली दूसरी रन भी इत्मीनान से पूरी की दोनों खिलाड़ी इनमें। इस बार मुझे लगा कि चरण को 1 ही रन चाहिए थी, उनको स्ट्राइक रखनी थी, लेकिन जिस तेजी से ये नए बल्लेबाज दौड़ के गए और इरादा बदला और चरण यहाँ पे नॉन स्ट्राइक एंड में आपको देखने को मिलेंगे। नए बल्लेबाज प्रीतेश स्ट्राइक एंड में आपको देखने को मिलेंगे। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको 53 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 2 विकेटों के नुकसान के ऊपर। कोपरोली 11 कोपरोली टीम यहाँ से स्कोर थोड़ा सा कम दिखता हुआ। जिस तरह से पहले पारी में 80 रन बनाए थे मोटी जी टीम ने और उनका लगभग पीछा करते हुए ढेर किया था टाकीगांव टीम को, लेकिन इस मैच में क्या हो जाएगा? 53 रन पिछले पारी में भी थे। 54 रन का टारगेट रखा था कोपर टीम, वो चेस किया था वो मुकाबला और ये अभी मुकाबला। बड़ा शॉट यहाँ पे ऑन ड्राइव किया, वहां पे फील्डर तैनात थे। लॉन्ग ऑन था, एक फील्डर रन यहाँ से मुकम्मल किया। दूसरे रन की कोशिश तो नहीं करेगा चरण, क्योंकि उनको स्ट्राइक चाहिए थी, लेकिन वक्त अभी यहां से जा चुका है। 5 ओवर का निर्धारित खेल हो चुका है। निर्धारित 5 ओवर के बाद टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 54 रन, 55 रन की यहां से आवश्यकता होगी जीतने के लिए। समिधा नागांव टीम को ये जीत किस तरह से हासिल की जाएगी आने वाले वक्त में आपको पता चलेगा। ये मुकाबला दिलचस्प है, दोनों टीमों के बीच का ये मुकाबला है, क्योंकि यहां से निर्धारित 5 ओवर में 54 रन बनाए कोपरोली 11 कोपरोली टीम ने और 55 रन का टारगेट सेट किया है समिधा नागांव टीम के सामने। ये समिधा नागांव टीम आने वाले 30 गेंदों में किस तरह से 54 रन बनाएगी, इसका आंखों देखा हाल हम थोड़ी देर में बताएंगे।
याच दरम्यान आदरणीय सन्माननीय द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. अर्थातच आदरणीय सन्माननीय जगजीवन भोईर साहेबांचं इथे शुभ आगमन होतोय. द्रोणागिरी शहर प्रमुख साहेब आहेत आणि त्यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. यावेळेला आपण पाहतोय मानाची अभिमानाची सन्मानाची आमदार आणि सरपंच चषक 2025 स्पर्धा अंतिम दिवस या रजनीचा आहे आणि प्रकाश होतातील सामने आपण पाहतोय. अंतिम दिवसामध्ये आलो आहे. इथे मात्र 54 धावा बनवल्या, 55 टार्गेट आव्हान इथे प्रतिस्पर्धी संघापुढे ठेवलं. आव्हान कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल. आता मात्र इथे आपल्या फलंदाजी करताना पाहायला मिळेल तो नागाव संघ. प्रथम त्याने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. कोपरोली 11 कोपरोली या संघाला स्वर्गीय रूपम दादा पाटील स्मृती कोपरोली 11 कोपरोली खूप मोठं नाव या संघाचं आहे. कोपरोली 11 कोपरोली संघ सातत्यानं नाईटच्या स्पर्धेमध्ये रजनी क्रिकेटमध्ये इथे पाहायला मिळतो. आज देखील आम्हाला कोपरोली 11 कोपरोली त्यांच्या विपक्षामध्ये समिदा नागाव संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. जे आव्हान मात्र 54 धावसंख्येचं बनवलंय, 55 धावसंख्येचं आव्हान पूर्ण करायचंय. 54 त्यांनी बनवल्यात. हे आव्हान कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल, 30 चेंडू 55 धावसंख्येची आवश्यकता आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. मानाची अभिमानाची सन्मानाची आमदार सरपंच चषक 2025 स्पर्धा. अगदी आपण पाहतोय हा बहुमान मात्र आपल्या नवीन सेवा गावाला मिळालाय. आज प्रेक्षकांची तुडंब गर्दी या स्पर्धेला. आज ही स्पर्धा एक मोठ्या लेवलवर आहे, उंचीवर आहे. ही उंची मात्र आयोजकांनी मिळवली गेली, प्रेक्षकांची मनं आयोजकांनी मात्र जिंकली गेली. 8 वर्षामध्ये ही स्पर्धा आपण येऊन पोहोचलेली आहे आणि अर्थात आज योगायोगाने आमच्या शिवसेना शाखा नवीन सेवाचा वर्धापन दिन आहे. 37वा वर्धापन दिन सोहळा ज्या अर्थातच आपण पाहतोय, ज्या दादा कोंडके अगदाच आपण पाहतोय मराठी इंडस्ट्री असेल, त्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्री असेल, अशा विविध इंडस्ट्रीमध्ये काम करणारे आमचे दादा कोंडके आणि शिवसेनेचे प्रमुख वक्ते म्हणून ज्याला संबोधित केलं जातोय. अर्थातच ते जरी आपल्यामध्ये नसले तरी देखील त्यांच्या शुभ हस्ते आमच्या या शाखेचा शुभारंभ प्रारंभ झाला. मुहूर्त वेळ रोवली गेली आणि इथून मात्र खऱ्या अर्थाने शिवसेनेक मात्र कामाला लागले. आज देखील या तळागाळाच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम आमचे मनोहर शेठ भोईर साहेब करत आहेत. कारण रायगड जिल्ह्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. रायगड जिल्ह्याचे अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांच्यावर खांद्यावर आलेली जबाबदारी आज मात्र पेळत असताना आमच्या शिवसैनिकांच्या माध्यमातून याची देही याची डोळे ही मानाची अभिमानाची स्पर्धा पाहताय. अगदी आपण पाहतोय हे वातावरण मात्र भगवमय झालेलं आहे. धगधगती मशाल प्रत्येक आपण झेंड्यावरती पाहतोय आणि झेंडा मात्र हा डबल्याने फडफडतोय, कारण त्याला माहिती आहे आजचा अंतिम दिवस स्पर्धेचा आहे. आणि या स्पर्धेनं मात्र आपण पाहतो YouTube लाईव्हच्या माध्यमातून 192 देशामध्ये ही स्पर्धा पाहिलं जातोय. याची देही याची डोळे आपण ही मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा पाहतोय. नाव घ्यावं लागेल आमच्या निलेश दादांचं, नाव घ्यावं लागेल निलेश दादा घर त्यांचं, दोन्ही देखील निलेश दादा आणि A1 जोडी मात्र त्यांच्या माध्यमातून या सामन्याचं इथे मात्र आयोजन करण्यात आलंय, नियोजन करण्यात आलंय आणि त्याचाच एक भाग म्हणून हे दोन संघांमधली मॅच पाहतोय. एकीकडे समिधा 11 नागाव आणि दुसरीकडे आपण पाहतो कोपरोली 11 कोपरोली या संघ. 54 धावा बनवल्यात आणि 55चं इथे मात्र टार्गेट आहे, आव्हान आहे. हे 55चं टार्गेट आव्हान कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल याचं दावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवेल. पंचांकडून इथे ग्रीन सिग्नल लागतोय, सामन्याला सुरुवात होतोय. क्षेत्ररक्षण लावलंय, पहिलं षटक P1चं आहे, पॉवर प्लेचं आहे आणि इथून मात्र P1च्या षटकामध्ये 2 षटक आउटसाइड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. एक आपल्याला पाहायला मिळेल मिड ऑनच्या दिशेनं. मोठा फटका इथे मात्र नटराज स्टाईल मध्ये टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं. चेंडू मात्र वन बाउंस जाईल सीमा रेषा पार. इथून मात्र मोठा चौकार होतोय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने दिली सीमा रेषेला भेट. आलाय दर्जेदार क्वालिटीचा चौकार. चौकाराची अतिशबाजी इथे पहिला चेंडू चौकारानं पाठवलाय. आता मात्र जी सुरुवात केली, शुभारंभ प्रारंभ तर केलाय आणि या शुभारंभ प्रारंभाचा कितपत प्रवास गाठतोय, कारण आपल्याला जर 55 धावसंख्या बनवायची असेल ना तर इथून मात्र ही अशा पद्धतीची झपाट्यानं मात्र खेळी करावी लागेल. मोठी जुई आणि कोपर संघाने इथे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कोहली कोपर संघ आपण इथे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आणि मोठी जुई
अर्थात कोहली कोपर आणि त्यांच्या विपक्षामध्ये मोठी जुई दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लगेच आपण तातडीने इथे टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. सेकंड राऊंडचा पहिला सामना तिथे पाहायला मिळेल. विनंती असेल पुन्हा एकदा माझा पुकार असेल, शेवटचा पुकार, मोठी जुई आणि कोहली कोपर. यावेळेला मात्र स्पेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय चेंडू मात्र गोलीच्या बेगाने जाईल सीमारेषा पार. मिळतील धाबा 4. फलंदाजाच्या बॅट मधून येतोय चौकार. धावपटलावर धाबा मात्र वाढतील. इथे 10 धावसंख्या धावपटलावर पाहायला मिळतील. एक प्रत्युत्तर चांगलं दिलं जातोय. 55 धाबा इथे बनवायच्या, तर पहिल्या मात्र इथे षटकाला टार्गेट केलं जातोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं षटक आहे आणि P1च्या षटकामध्ये इथे मात्र अटॅकिंग क्षेत्ररक्षण अटॅकिंग इथे मात्र गोलंदाजी आहे, पण त्याला मात्र प्रत्युत्तर दिलं जातोय. हाफ टॅकरचा चेंडू, मोठा फटका, इथे फटका बसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडला जाईल का? यस, डेफिनेटली. विकेट नंबर 1 इज डाऊन. कॅच इज टेकन अँड विकेट नंबर 1 इज डाऊन. बॅक टू द पवेलियन. कोहली कोपर आणि अर्थातच मोठी जुई दोन्ही संघाचे संघनायक, मोठी जुईचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. तर माझी विनंती असेल, माझा पुकार असेल कोहली कोपर संघाच्या कर्णधाराला, आपण तातडीनं आपण टॉस बॉक्स मध्ये या. अर्थात आम्हाला वाटते आमच्या फ्रेम मध्ये ते देखील इथे येत आहेत. या, आपण आपलं सहर्ष स्वागत आहे. उमंगजी भोईर आपण या, कुठे असेल ते आपण उमंगजी भोईर आपण कुठे असेल तर तातडीनं आपण समालोचन कक्षामध्ये या. इथे मात्र 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय एक चांगली इथे मात्र कडवी टक्कर देतोय, कडवी झुंज देतोय. 3 षटकांची मॅच असेल. इथे मात्र अगदीच आपण आयोजकांकडून सांगण्यात आलेल्या पुढची मॅचेस 3 ओव्हरची असणार आहे. समिधा नागाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये कोपरोली 11 कोपरोली संघ सध्या मात्र 2 हात करतोय आणि 2 हात करत असताना पहिला विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला गेलाय. जसं आपण पाहिला मिड ऑफच्या दिशेने पकडला झेल, एक उंची गाठली होती, पण ती विशिष्ट अशी उंची होती. ती उंची मात्र सीमारेषेच्या पलीकडे नव्हती तर अलीकडे उडती आणि त्यानंतर चालला हा विकेट आपण पाहिला. 10 धावसंख्या धावपटलावर 1 विकेटच्या मोबदल्यात समिधा नागाव संघ. चला टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी आपण विनंती करूया. टीम मोठी जुई टीमचे कर्णधार आलेले आहेत. तदनंतर चला कोहली कोपर टीमचा देखील कॅप्टन मी विनंती करेल टॉस साठी आदरणीय सन्माननीय पंकज सुतार साहेबांना की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि इथून टॉस केला जाईल. सामना आपल्याला पाहायला मिळेल मोठी जुई आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळ करतील कोहली कोपर. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्यायचे कोण? छापा. आणि इथून टॉस जिंकलाय मोठी जुई टीमनं. तरी आपला निर्णय काय असेल सांगतो तुम्हाला मी. नक्कीच चालेल. आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे आवाज ऐकायला मिळेल आपल्याला अक्षय पाटील सर रावे. धन्यवाद. इथे मात्र चरण गोलंदाजी मार्कवर आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं. पहिलं षटक मात्र समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये आल्या 14 धावा, प्रत्येकाला माघारी परतवलं गोलंदाज चरण यांना. आता मात्र दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाज येतोय हितेश. हितेश कशा पद्धतीने गोलंदाजी करेल नागावच्या या फलंदाजाला, कारण 55 धावसंख्येचं लक्ष आपण ठेवलंय, आव्हान ठेवलं आणि ते आव्हान पूर्ण करत असताना सध्याच्या घडीला 14 धावा धावपटलावर लागल्यात. इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. त्या बनवण्याचं जबाबदारी सध्या विडा उचललाय दर्शन आणि सुशांत या फलंदाजानं. स्ट्रायकिंगला फलंदाज इथे पाहायला मिळेल आपल्याला सुशांत आणि नॉन स्ट्राईकला दर्शन. दर्शन धावांचा पाऊस पाडेल का की सुशांत धावांचा पाऊस पडेल की हितेश त्यांच्यावर हावी होईल, पाहूया हा निर्णायक सामना. आपला मोठा फटका प्रतिम यावेळी अवकाशाला भिडणारा, असं वाटलं की चंद्रावर गेलाय की काय आणि विक्रम लँडर्स इथून मात्र चर्चा करतोय की काय. असा मोठा फटका, वादळी फटका देऊन गेला. 6 धावा, दे धक्का, आलाय छक्का. इथे मात्र आता आमच्या थोडासा काही प्रॉब्लेम झालाय टेक्निकल. डीजे मास्टर थोडा थंडावलाय, थोड्या वेळामध्ये त्याची पण आम्ही चावी मारू आणि इथून मात्र सामन्यामध्ये रंगतदार आणू. सामना आपण पाहतोय अप्रतिम दर्जेदार क्वालिटीचा. इथून कुठेही जाऊ नका, हळूच नका, कारण आपण पाहताय आमदार सरपंच चषक 2025 ही मानाची अभिमानाची स्पर्धा. वर्ष 8व्या वर्षामध्ये पदार्पण केलाय.
आणि आज मात्र 37वा आमचा शाखेचा अर्थात आपण वर्धापन सोहळा देखील आहे. मोठा फटका, पुन्हा एकदा बादली फटका, दे धक्का, हवाई चक्का, गोलंदाजाला हॅलो टाटा बाय बाय करत चेंडू फुर्र होतोय डीप मिडविकेटच्या मस्तकाला दस्तक देऊन बादली षटकार. अप्रतिम, प्रेक्षकांची मन इथे मात्र जिंकलाय. काहीशी थंडी भरली प्रेक्षकांना, पण थंडी उडवण्याचं काम मात्र या मात्र षटकाराने केला जातोय. 26 धाबा धावपटलावर घणाघाती प्रहार करतोय इथे मात्र सुशांत. एकीकडे आमचे सुशांत दादा तांडेल आयोजकाच्या भूमिकेमध्ये, तिथे मात्र तो सुशांत बरसलाय, रंगात आलाय, ढंगात आलाय. इथे मात्र प्रतिस्पर्धी संघाचे इथे रंग मात्र कुठेतरी फिक्के करत असताना सुशांत बरसलाय. हा सितारा आहे, स्टार सितारा आहे, नागावचा बरसलाय. अगदी आपण पाहतोय इथे लाऊड अपील केली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मंडळी हा 1774 ला नियम आला आणि या नियमाची अंमलबजावणी होते की असं वाटत असताना पंचांनी सांगितलं जो इम्पॅक्ट आहे ना तो यष्ट्यांना मात्र इथे सोडून आहे. अगदीच आपण पाहते अचूक इथे मात्र मारा केला जातोय. आता मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. 28 असं वाटत असताना अर्थातच 21 चेंडू आणि 28 धावसंख्येची इथे आवश्यकता आहे आणि 27 धावा धावपटलावर एक विकेटच्या मोबदल्यात आहे. अशी एकंदरीत परिस्थितीचा अभ्यास आहे आमचे अर्थातच पीटीसी लाईव्हचे अपडेटर आणि आमचे साथी स्कोरर हे आम्हाला माहिती देत आहे. तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जातोय. या बेलला मात्र चेंडू उचली घेतल्यानंतर अगदीच आपण पाहते उद्भ्याष्टीच्या बाहेर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इथे मात्र 22वा नियम पंचांनी मात्र रेफर केलाय. तिसऱ्या पंच आमचे संदीपजी पाटील, उत्कृष्ट पंच जासईचे, त्यांच्याकडे मात्र इथे मागणी केली. अर्थातच क्षेत्ररक्षण करणारी टीम आहे त्या टीम कडून हा मात्र इथे रेफर घेतला गेलाय. बघूया पंच आहेत शहानिशा करतील आणि तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. तुडुंब 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 गर्दीच आणि गर्दी इथे पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेला ज्या आहेत त्या क्रिकेटचे दर्दी तेच करतात या क्रिकेटच्या पटलावर गर्दी. अप्रतिम प्रचंड अशी इथे गर्दी इथे पाहायला मिळतोय. वाईट नाही आहे, पंचांकडून इथे कॉल आला, फेअर डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाईल. चेंडू 28 धावा पाहिजे असताना मोठा प्रहार केला. ऑन ड्राइव्ह इथे पाहायला मिळतोय. खाऊ कॉर्नरच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा, क्षेत्ररक्षकाच्या हाताला झटका आणि पायाला चटका देऊन जाणारा हा चौका इथे पाहायला मिळाला. अप्रतिम क्वालिटीफुल चौकार. वर्धन घरत साहेबांच्या शुभ हस्ते. तदनंतर मनीषजी मात्रे यांना विनंती करते आपण देखील शुभ सन्मान आजचा हा स्वीकारायचा आहे. हा सन्मान आपला आहे, आपल्या केलेल्या कामाचा आहे, आपल्या कर्तृत्वाचा सन्मान आपण निलेशजी गोवर्धन घरत साहेबांच्या माध्यमातून केला जातोय. मुख्य आयोजक या स्पर्धेचे आणि त्यांच्या माध्यमातून हे मित्र आलेल्या पाहुण्यांचा सन्मान आणि स्वागत इथे केला जातोय. 18 मध्ये 24 धावसंख्या पाहिजे असताना हा पहिला चेंडू आलाय निर्धाव. बाउन्सर क्रिकेटचं दुसरं ब्रह्मास्त्र इथे वापरलं जातोय. गोलंदाजी मार्कवर आलाय अंकुर.
कोपरोली 11 कोपरोली संघाचा जलद गतीचा गोलंदाज अंकुर मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळेल. तिसरं षटक आहे. इथून मात्र 5 क्षेत्ररक्षक आउटसाइड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. याबला मात्र स्विचिटचा फटका इथे पाहायला मिळतोय. बनीने तो अब्दुल गनी चेंडू दुधारी तलवारचा वापर केलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील दबा 4. फलंदाज त्याच्या बॅट मधून येतोय चौकार. याच दरम्यान सूचना देऊ इच्छितो, समोरच्या दिशेने जी स्क्रीन आहे त्याच्या बाजूला कोणतरी शेकोटी पेटवली आहे ती विझवून घ्या. कृपया करून कुठलाही व्यत्यय तुम्ही आणू नका. इथे मात्र आयोजक आमच्यापर्यंत सूचना पोहोचवत आहेत. त्या सूचना मात्र आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र करतोय. चला विनंती असेल शेकोटी विजवायचे, कारण त्या धुरामुळे आपण पाहतोय चेंडू पण दिसणार नाही. विनंती असेल माझी प्रेक्षकांना की आपण स्पर्धेला कुठलेही गालबोट लावू नका. ही स्पर्धा आपली आहे, आपल्या सर्वांची स्पर्धा आहे. हॅलो, पहा पडद्याचे जे पुढे प्रेक्षक आहेत त्यांना मी विनंती करतोय, आपण पडद्या मागवायचा आहे. पहा आयोजकांना तिथपर्यंत येण्यास भाग पाडू नका. आपण पडद्यावर देखील बसू नका. पट्टा सोडायचा आहे याची आपण नोंद घ्यायची आहे, अन्यथा कडक कारवाई केली जाईल. इथून आयोजकांकडून तुमच्या इथपर्यंत कडक कारवाई करायला भाग पाडू नका याची आपण नोंद घ्या. ओव्हर टू अक्षय सर. इथे मात्र सामना खूप टाईट चाललाय, जवळ चाललाय, क्लोज चाललाय. कारण आता 16 चेंडू मध्ये पाहिजे होते 20, आता 15 चेंडू मध्ये 20 पाहिजे. कमबॅक करून देते गोलंदाज, कमालीचं काम करतोय अंकुर. याच्यावर जबाबदारी कर्णधारानं दिली, ती जबाबदारी मात्र चांगल्या पद्धतीने आताच्या घडीला हाताळताना आपण पाहिलं. त्याने आतापर्यंत फेकलेले 3 चेंडू 4 धावा दिल्यात मात्र, पण आता मात्र 15 चेंडू 20 धावांची आवश्यकता. या बेलला मात्र लोअर फुटाचा चेंडू ऑन ड्राईव्ह केला. चेंडू मात्र काऊ करण्याच्या दिशेने होतोय. अनऑर्थोडॉक्स काऊ करण्याच्या दिशेने चेंडू मात्र इथे पकडला जातोय. एक धावसंख्या अर्जित केली जाईल. धावा आणि चेंडू बदले इथे कमी होईल अंतर. 14 चेंडू आता 19 धावसंख्येची आवश्यकता असेल. समिदा नागाव संघ मात्र इथे आपल्याला पाहतो रन चेसिंग मध्ये. ऑल सेट फॉर द रन चेस अशा पद्धतीची सर्व परिस्थिती इथे आपण पाहतोय. जवळून पाहायला जातोय. थर्रार ही रणधुमाळी, हा वॉर, हा युद्ध रंगलाय कशासाठी. आमदार आणि सरपंच चषक 2025चा थर्रार आपण पाहतोय. प्रेक्षकांची थोबा गर्दी इथे आपण पाहतोय स्पर्धेसाठी. इथून मात्र 14 चेंडू 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना निर्णायक आहे, जिंकायचा आहे हे मनाशी ध्येय बाळगले दोन्ही संघानं, पण त्यांचे ध्येय आणि उद्दिष्ट इथे मात्र पूर्ण होतील. जे क्रिकेटच्या पटलावर प्रचंड अशी मेहनत घेतील. कोण घेईल मेहनत प्रचंड. यावेळेला मात्र दोन्ही संघ मात्र तेवढ्या ताकदीचे आहेत. एकीकडे कोपरोली 11 कोपरोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये अर्थातच नागाव. आदरणीय सन्माननीय प्रथम वीरकर, आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. प्रथम वीरकर साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. उपस्थित मान्यवरांचा मान सन्मान केला जाईल. तदनंतर आदरणीय सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे, आपणास देखील विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हे व्यासपीठ तुमच्यासाठीच नडलंय, सजलंय, नटलंय. अगदी आपण पाहतोय माजी आमदार व सरपंच चषक 2025. 13 चेंडू 19 धावसंख्येच्या इथे मात्र मॅच मात्र फसली की काय. मोठा फटका ऑन ड्राईव्हचा. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू पकडतोय, चाच पडतोय जरा, पण त्यामध्ये मात्र इथे 2 धावा पूर्ण करताना आपण नागावच्या दोन्ही खेळाडूंना पाहिलं. अगदी या स्पर्धेमध्ये ज्यांचं महत्वपूर्ण योगदान आपण पाहतोय. सातत्याने ही स्पर्धा आज 8 वर्षामध्ये पदार्पण केले, पण 8 वर्षामध्ये ज्यांचं महत्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी पाहायला मिळते त्याचे आदरणीय सन्माननीय कमलाकर दादा पाटील साहेब. पहिल्या पर्वापासून त्या चालू असणाऱ्या प्रत्येक अविरत स्पर्धेमध्ये त्याचं महत्वपूर्ण योगदान, या स्पर्धेसाठी सिंहाचा वाटा त्यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. आणि शिलेदारांच्या माध्यमातून हे भगवा लिहिल्या पेरले आहे ते आदरणीय सन्माननीय कमलाकर दादा पाटील साहेब. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सातत्याने पाहायला मिळते. त्यांचं देखील हृदयाच्या अंतकरणातून आम्ही संयोजकांच्या वतीने मनाच्या अंतकरणातून आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. उपस्थित मान्यवरांचं देखील आपण स्वागत करूया. आणि विनंती असेल क्रीडा रसिक चाहत्यांना, आपण प्लीज पट्ट्यावर बसू नका. पट्ट्याच्या मागे जाऊन आपण या क्रिकेटचा आनंद घ्या आणि शोकेटू देखील पेटवू नका याची देखील नोंद घ्या. अर्थात निर्णायक सामना येतो. 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅचला मात्र वळण मिळालं, टर्न मिळाला. इथून मात्र सामना खेळेल का नागाव संघ की कोपरोली संघ मात्र इथे विजय संपादित करेल. दोन्ही संघ मात्र विजयाच्या दिशेनं पावलं टाकतोय, पण इथून मात्र 12 चेंडू ठरवतील की कोण विजय होईल. कारण इथे 12 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता असेल सध्याच्या घडीला, सध्याची परिस्थितीला मात्र नागाव संघाला. नागाव संघ आपण पाहतोय चेसिंग मध्ये आहे.
ऑल सेट फॉर द रन चेस. सर्व परिस्थिती मात्र इथे मात्र आहे. इथून मात्र गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाजी मार्कवर इथे असेल. चरण मात्रे गोलंदाजी मार्कवर, ज्यानं मला वाटते पहिलं षटक हाताळलं तो चरण मात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय. स्वतःच्या वतीनं दुसरं आणि सांघिक चौथं षटक इथे टाकण्यासाठी चरण मात्र सज्ज होतोय. कोपरोली 11 कोपरोली संघाचा जलद गतीचा गोलंदाज इथे मात्र 12 चेंडू 17 धावसंख्या. मोठा फटका केल्याचा प्रयत्न, हलकासा कट केला. इथे चेंडूला मात्र पाठवलाय पॉइंटच्या दिशेनं. एक धावसंख्या आली. स्ट्राईक रोटेशन इथे पाहायला मिळतोय. धाबा आणि चेंडू मधलं अंतर इथे मात्र काहीसं कमी आणि काहीसं जास्त वाटतोय, कारण 11 चेंडू आणि आता 16 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. चरण मात्र इथे आता गोलंदाजी करतोय. कोपरोली 11 कोपरोली की समिधा नागाव या दोन संघामध्ये रणधुमाळ्या युद्ध आहे, महामुकाबला. आणि इथे मात्र महत्वाची लढत आहे. प्रत्येक मॅच ही नॉकआउट असणार आहे. इथून हरणारा संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर असणार आहे. इथून जिंकणारा संघ मात्र स्पर्धेमध्ये पुढे वाटचाल करणार आहे. वाटचाल तर दोन्ही संघांना करायची आहे, ती प्रयत्न केले जातात. प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटलं जातं. हाफ ट्रॅकरचा चेंडू या बिलला मात्र हुक केलाय. चेंडू मात्र डिपॅक पॉइंट स्क्वेअर लेगच्या दिशेने फरार होतोय. चेंडू जाईल सीमा रेषे पार. हाताला झटका, पायाला इथे मात्र चटका देणारा हा ते दर्जेदार क्वालिटीचा चौकार. इथे मात्र आता धावा आणि चेंडू मधलं अंतर कमी केलं जाणार. मात्र 10 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजे चेंडू 10 आणि धावा 12. धावा आणि चेंडू मधला इथे आपण 2 धावांचं अंतर पाहतोय. इथे आपण रिप्लेच्या माध्यमातून पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकताय. हा देखना हुक शॉटचा फटका होता. फलंदाजाला लागली धावांची भूक आणि फटका केलाय हुक. आल्या धावा 4. मोठा फटका या बेलला स्टँड अँड डिलिव्हरी इथे पाहायला मिळतोय. या बेलला मात्र क्षेत्र निवडलं गेलं. काऊ कॉर्नरच्या दिशेनं दे धक्का, आलाय चक्का. आता मात्र हा विजयाच्या समीप नेणारा इथे मात्र हा चक्का इथं पाहिला. अगदी 6 धावा मात्र देखणं रूप धारण केलं धावपटलावर. धावा आणि चेंडू मधलं अंतर आता कमी होणार. 9 चेंडू आणि मात्र 6 धावसंख्येची आवश्यकता. कुठेतरी आता विजयाच्या समीप पोहोचलाय नागावचा संघ. इथे मात्र पंचांकडून इशारा आलाय भीमरचा. इथे मात्र डेंजर डिलिव्हरी केली गेली. या चेंडू माग फलंदाजाला दुखापत होऊ शकतोय. आणि असे पाहता पंचांच्या निदर्शनास येता अगदीच आपण पाहतो 9चा इशारा. उघडा डोळे बघा आणि या चेंडूवर आहे फ्री हिट. ऑन ड्राईव्हचा फटका इथे पाहायला मिळतो. चेंडू मात्र इथे डीप मिड विकेटच्या दिशेने वळवलाय. एक धावसंख्या तर आता आली. म्हणजे आता धावा मात्र असणार आहेत त्या 4. विजयासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 2 संघ जिंकण्याच्या उद्दिष्टानं मैदानात उतरली होती, पण ज्यांनी आता मेहनत दोन्ही संघांनी केली, पण कुठेतरी नागाव संघाने प्रतिस्पर्धी संघाच्या पेक्षा अधिकची मेहनत घेतली आणि इथून मात्र त्या मेहनतीचं फळ मिळताना पाहायला मिळेल. या बेलला मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चढवलाय फटका. 1 धाव आली. इथून 3 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र आरामात या धावा चेस करताना आपण पाहतोय. मात्र 3 धावांची गरज आहे. 3 धावा आता त्या कशा येतील तिकडे फक्त लक्ष देऊया. पण तत्पूर्वी आपण प्रेक्षकांची तोबा गर्दी या स्पर्धेला आपण पाहतोय. भगव वादळ मात्र इथे मैदानावर आलाय. भगवमय वातावरण इथे झालंय. आदरणीय सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, मनोहर शेठ भोईर असतील, यांचे बॅनर मारते इथे आपण पाहताय. प्रत्येक क्षणाला त्या बॅनरवर लक्ष जातो आहे. या वेळेला मात्र चेंडू स्क्वेअर कट केलाय. चेंडू मात्र इथे डीप पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. तत्पूर्वी इथे 2 धावा तर घेतल्या जातील. आता मात्र विजयासाठी धाव पाहिजे ती 1. बूंद बूंदचे सागर बनताय असं म्हटलं जातं ना, तर धावा 1-1 2-2 धावा एकत्र केल्या, चौकार षटकार एकत्र केले आणि विजयाच्या समीप पोहोचला तो समिधा नागाव संघ. आता मात्र 6 चेंडू आणि 1 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. धाव मात्र 1, पण ती जिंकण्यासाठी मात्र ऑफिशियली काढावी लागेल आणि तिथून मात्र आम्ही घोषित करणार कुठला संघ विजय होतोय. रायगड प्रीमियर लीग मध्ये असं झालंय, 6 चेंडूवर 1 धाव दिली गेली नाही. आता देखील ते चित्र पाहायला मिळेल का? क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे मात्र तर्क वितर्क लावले जाऊ शकत नाही असा आपण खेळ पाहतोय. 6 चेंडू आणि 1 धावसंख्येची आवश्यकता. आदरणीय सन्माननीय अजय म्हात्रे साहेबांना विनंती केली जाईल की आपण मंचकावर स्थान बनवायचं. ग्रुप ग्रामपंचायत सांजे ग्रामपंचायतचे सरपंच
अजयदादा म्हात्रे साहेबांना विनंती आहे आपण मंचकावरून स्थानापन्न व्हायचं. नुकता त्यांची प्रकाश झोतालतील एक दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यांना विनंती असेल की आपण मंचकावरून स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू अक्षय सर. तसेच सन्माननीय निखिल माली साहेबांना विनंती असेल आपण मंचकावरून स्थानापन्न व्हायचं आहे. निखिल माली नागाव आपणास देखील विनंती आपण मंचकावरून स्थानापन्न व्हायचं आहे. अक्षय सर घ्या यावेळेला विजयाची ही धाव मात्र इथे काढली जातोय आणि समिधा नागाव संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये जातोय. पुढच्या संघाने लगेच सज्ज राहायचं आहे. लगेच मैदानाचा ताबा घ्या. दुसऱ्या संघाने लगेच आपण मैदान खाली करा. मैदानाच्या बाहेर या. मोठी जुई संघ आणि अर्थातच कोहली कोपर संघ सज्ज राहा आपण आणि मैदानाचा ताबा घ्या लगेच. धन्यवाद सर. तत्पूर्वी आम्ही सन्मानाकडे वळतोय. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि मान्यवरांचा आपण सन्मान करूया. ही खूप मोठी स्पर्धा माजी आमदार व सरपंच चषक 2025 स्वागताचा सोहळा आज आम्ही वाहिला आणि आजचा दिवस तुमच्यासाठीच खास राहिला आणि अगदी मान्यवरांचा मान सन्मान या मान्यवरांचा मान सन्मान या शृंखलेच्या माध्यमातून केला जातोय. अगदी आदरणीय सन्माननीय प्रथम वीरकर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहे. त्यांचा आपण सन्मान करूया. मी विनंती करतोय प्रथम वीरकर साहेबांना आपण हा सन्मान स्वीकारण्यास